जय भीम. शुक्रवार दिनांक 11 जुलै 2025. सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. पहिल्या लेखाचं शीर्षक आहे वर्षावास म्हणजे काय आणि त्याचे लेखक आहेत आर्याजी रूपनंदा. पावसाळ्यात उपसंपदा झालेले भिक्खूच 3 महिन्यापर्यंत एकाच विहारात अथवा राहण्यायोग्य परिसरात वास्तव करण्याला वर्षावास म्हणतात. वर्षावासाचा शुभारंभ स्वतः तथागत बुद्धांनी केलेला असून आजपर्यंत ती परंपरा नित्यनियमाने चालू आहे. विनय पिटकानुसार वर्षावासाचा कार्यकाळ हा आषाढ पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंत असतो. नंतरचा 1 महिना हा वर्षावास समापन उत्सवाचा असतो. वर्षावास सुरुवातीपासून ते समापन पर्यंत एकूण 4 महिने पूर्ण होतात. त्यामुळे यांना 4 मास असेही म्हणतात. भिक्खूंचे संपूर्ण जीवन हे यात्रा व भटकंतीवरच निर्भर असते. तथागत बुद्धांनी वाराणसी येथून बहुजनांच्या हितासाठी व सुखासाठी अनेक अरहंत भिक्खूंना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धम्मदेशना देण्यास सांगितले व स्वतः सुद्धा पायी प्रवास करून सद्धम्माचा प्रवास केला. सद्धम्माचा प्रसार करत असताना त्यावेळी अनेक अडचणी येत असत. खराब रस्ते व जंगलातील हिंसक प्राणी, चोर, दरोडेखोर यासोबत सामना होत असे. पावसाळ्यामध्ये तर सतत पाऊस पडत असल्याने भिक्षाटन करण्यास अडचणी येत असत. नदी नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत असल्याने दुसऱ्या गावात जाणे शक्य होत नसे. अशा या परिस्थितीत प्रवास करताना साप, विंचू व इतर विषारी जीवजंतूंचा अतिशय उपद्रव होत असे. पावसाळ्यात वातावरण शांत असते. अतिवृष्टीमुळे त्या दिवसात शेती व मजुरीची कामे शक्य नसतात. त्यामुळे उपासकांजवळ धम्मश्रवण करण्यासाठी पुष्कळ वेळ उपलब्ध असतो. त्यामुळे उपासकांना धम्माचे अध्ययन करणे सोपे जाते. याच कालावधीत भिक्खूंना ध्यान भावनेचा अभ्यास करण्यासाठी प्रसन्न वातावरण असते. अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून तथागत बुद्धांनी वर्षावासाचा नियम अनिवार्य केला होता. आपल्या 80 वर्षाच्या आयुष्यात बुद्धत्व प्राप्तीनंतर तथागत बुद्धांनी एकूण 45 वर्षावास केले आहेत. तथागत बुद्धांनी आपले एकूण 45 वर्षावास व ते परिपूर्ण केल्याची स्थळे पुढील प्रमाणे आहेत. 1. ऋषीपतन, 2 व 4 राजग्रह, 5 वैशाली, मंकुल 6 पर्वत बिहार, 7 त्रायंतिश दिव्यलोक, 8 सुमांड्रगिरी चुनार, 9 कौशंबी, 10 पारिलेयक वन, 11 नालाग्राम, 12 वेरंजा ग्राम, 13 चालीय पर्वत, 14 श्रावस्ती, 15 कपिलवस्तू, 16 आलवी ग्राम अरवल, 17 राजग्रह, 18 व 19 चालीय पर्वत, 20 राजग्रह, 21 ते 44 श्रावस्ती, 45 वैशाली. वर्षावासाच्या वेळी 7 धम्म कार्यासाठी भिक्षू बाहेर जाऊ शकतात. तथागत बुद्धांच्या शील संपन्न उपासक कौशंबीचा राजा उदयन याने भिक्खू संघासाठी एक भव्य बुद्ध विहार बांधला व तो विहार भिक्खू संघास समर्पित करण्यासाठी त्याने भिक्खू संघास संदेश पाठविला की भिक्खू संघाने माझ्या दानाचा स्वीकार करून माझ्या पुण्यकर्मास अनुमोदन द्यावे. पण वर्षावास चालू असल्याने आदरणीय भिक्खूंनी उदयन राजास वर्षावास समाप्त होईपर्यंत वाट पाहावी असा संदेश पाठविला. भिक्खू संघाचा वर्षावास संपेपर्यंत वाट पाहण्याची सूचना मिळताच राजा उदयन प्रचंड दुःखी झाला. राजा उदयन दुःखी झाल्याची गोष्ट जेव्हा तथागत बुद्धांना कळाली तेव्हा त्यांनी वर्षावासाच्या नियमामध्ये परिवर्तन केले व आदरणीय भिक्खूंना सांगितले की वर्षावासाच्या काळात 7 धम्म कार्यासाठी भिक्खूंना विहार सोडून बाहेर जाण्याची परवानगी आहे. नंबर 1. वर्षावासाची भिक्खू संघाच्या कामानिमित्त बाहेर जाऊ शकतात. नंबर 2. वर्षावासी भिक्खू आणि भिक्खुनी संघाच्या कामानिमित्त बाहेर जाऊ शकतात. नंबर 3. वर्षावासी भिक्खू धम्म जाणणारे मानवक म्हणजे विद्यार्थी व त्यांच्या कार्यासाठी बाहेर जाऊ शकतात. 4. वर्षावासी भिक्खू श्रामणेर संघाच्या कार्यासाठी बाहेर जाऊ शकतात. 5. वर्षावासी भिक्खू श्रामणेरी संघाच्या कामानिमित्त बाहेर जाऊ शकतात. 6. वर्षावासी भिक्खू उपासक संघाच्या कामानिमित्त बाहेर जाऊ शकतात. नंबर 7. वर्षावासी भिक्खू उपासिका संघाच्या कामानिमित्त बाहेर जाऊ शकतात.
वर्षावासामुळे निर्माण झाला आनंद बोधिवृक्ष तथागत बुद्ध जेव्हा श्रावस्तीमधील जेतवन विहारात राहायचे तेव्हा लोक त्यांच्या संपर्कात राहून अतिशय आनंदित व्हायचे. पण तथागत वर्षावासामुळे किंवा अन्य कामासाठी जेव्हा बाहेर भिक्खू संघासोबत जायचे तेव्हा जेतवन विहारात भीषण विषण्णता पसरायची. तथागतांच्या दर्शनासाठी आलेले उपासक अतिशय नाराज होऊन वापस जायचे. जेतवन विहाराचे हे सुनेपण पाहून अनाथपिंडक श्रेष्ठी अतिशय दुःखी कष्टी व्हायचे. अनाथपिंडक श्रेष्ठी यांना नेहमी वाटायचे की तथागत बुद्ध बाहेर गेल्यावर विहारात एखादी मूर्ती किंवा प्रतिमा बसवावी जेणेकरून उपासक आपली श्रद्धा व्यक्त करतील. पण त्यांना हे देखील माहिती होते की तथागत यासाठी मान्यता देणार नाहीत. म्हणून त्यांनी यावर मार्ग काढण्यासाठी भंते आनंद यांना प्रार्थना केली. आनंद यांनी बुद्धांना विचारले की चैत्य किती प्रकारचे असतात. बुद्ध म्हणाले चैत्य 3 प्रकारचे असतात. आनंद एक शारीरिक जे तथागताच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या शारीरिक अवशेषावर बनवते. दुसरे उद्देशिक ज्यात कल्पनेचा समावेश असतो ज्याला तथागत फार चांगले मानत नाही. आणि तिसरे पारिभोगिक ज्या वस्तू तथागत बुद्धांनी उपयोगात आणल्या किंवा वापरल्या असतील या सर्वात उत्तम बोधिवृक्ष आहे ज्याचा उपयोग करून तथागतांनी सम्यक संबोधी प्राप्त केली. त्यामुळे आनंद यांनी बुद्धांना सांगितले की बुद्धगया येथून बोधिवृक्ष आणून ते जेतवन विहाराच्या द्वारावर लावले जावे. हेच सर्वात श्रेष्ठ पारिभोगिक चैत्य असेल. या बोधिवृक्षाचा प्रबंध भंते आनंद यांनी केला. त्यामुळे तो बोधिवृक्ष आनंद बोधी या नावाने श्रावस्तीमध्ये प्रसिद्ध झाला. तथागत बुद्धांचा सर्वात कठीण वर्षावास. विरज्याग्राम येथे तथागत बुद्धांनी आपला 12वा वर्षावास संपन्न केला. याच गावात भिक्खू संघाला एकाही घरात भिक्षा मिळाली नाही कारण त्यावेळी गावात भीषण दुष्काळ पडला होता. ओरंजक हा तथागत गौतम बुद्धासोबत वाद घालण्यासाठी आला होता व त्याने तथागतास वेडेवाकडे प्रश्न विचारले परंतु बुद्धांनी त्याच्या सर्व शंकांचे निरसन केले. विरंजक तथागतास म्हणाला की मी तुम्हाला उग्र व कठोर भाषेत अनेक प्रश्न विचारले पण तुम्ही एकदम शांत राहून न रागवता प्रश्नांची उत्तरे दिली. तथागत विरंजकास म्हणाले की विरंजक आपण जेव्हा मूर्खासोबत वाद घालतो त्यावेळी त्या ठिकाणी 2 मूर्ख असतात. विरंजक ब्राह्मण तथागतावर अतिप्रसन्न झाला व त्यांना 500 भिक्खू संघासहित 1 वर्षावास आपल्या येथे विरज्याग्राम येथे करावा अशी नम्रता पूर्वक विनंती करतो. तथागत यांनी विनंतीस स्वीकारून जेव्हा विरज्याग्राम येथे गेले होते तेव्हा तिथे भयानक दुष्काळ पडला होता. दुष्काळामुळे विरंजक तथागतास व भिक्खू संघास अन्नदान देऊ शकला नाही. पण संपूर्ण गावामध्ये सुद्धा भिक्खू संघास कोठेही भिक्षा मिळाली नाही. विनय पिटकाच्या नियमानुसार तथागतास व भिक्खू संघास वर्षावास विरज्या ग्राममध्येच व्यतीत करावा लागणार होता. तथागत बुद्ध कठीण परिस्थितीतही विनयाचे नियम पाळायचे त्यामुळे त्यांना विनायक म्हटले जायचे. विनायकाचे पक्के तथागत विरज्या ग्राम सोडून कुठेही जाऊ शकत नव्हते. योगायोगाने त्या गावात दुष्काळ असून सुद्धा घोडे विक्रीचा बाजार दरवर्षीप्रमाणे भरला होता. घोड्याचे व्यापारी याजवळ घोड्यांना चारण्यासाठी जे गहू पुष्कळ प्रमाणात होते ते माणसांना खाण्यायोग्य अजिबात नव्हते. भंते आनंद हे त्या गव्हाची भिक्षा मागून आणत व ते गहू भिजवून उखळात कुटून खाण्यायोग्य करून त्याची पेज तयार करून तथागतास पिण्यासाठी देत असत. तथागत सुद्धा हेच अन्न घेत असत. जेव्हा ते जो गहू कुटल्या जायचे वाटल्या जायचे तेव्हा एक विशिष्ट प्रकारचा आवाज यायचा. तो आवाज ऐकून तथागत बुद्धांना आश्चर्य वाटायचे. एक दिवस त्यांनी भंते आनंद यांना विचारले की आनंद हा आवाज कसला आहे. तेव्हा आनंद यांनी तथागतास सगळी परिस्थिती सांगितली. यावर तथागत भिक्खू संघास म्हणाले की तुम्ही सर्वांनी अतिशय विपरीत व वाईट परिस्थितीवर विजय मिळवला आहे. तुमच्या मनात लोभ व लालच नाही. जेवणाप्रती उपेक्षा भाव ठेवून तुम्ही दुष्काळावर विजय मिळवला आहे. तेव्हा तथागत उदयन म्हणतात की सत्पुरुष कुठेच आसक्त होत नाही. सुख दुःख
मान अपमान सर्व परिस्थितीमध्ये एक समान राहतात व आपल्या मनाचा चढ उतार प्रदर्शित करत नाही. वर्षावासाच्या या सुरम्य वातावरणात शील संपन्न उपासक व उपासिका देखील अष्टशिलाचे परिपूर्ण पालन करत उपोषित व्रत धारण करू शकतात. वर्षावासाच्या या पोषक वातावरणात बुद्ध धम्म व संघाला वंदन करून शील पालन, सूत्रपठण व ध्यान भावनेचा अभ्यास केल्यास भावनामयी प्रज्ञेचा विकास होतो. कितीही महत्त्वाच्या कारणास्तव वर्षावासी भिक्खू वर्षावासाचे नियमांचे उल्लंघन करू शकत नाही, अगदी प्राणाचीही पर्वा न करता. याच कालावधीत आदरणीय भिक्खूंना, उपासक व उपासिका यांना आदर्श बौद्ध आध्यात्मिक क्षेत्रातील स्त्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी व अरहंत अशा महान संपदा प्राप्त होतात. त्यामुळेच तथागत बुद्धांनी वर्षावासाला असाधारण महत्त्व दिले आहे. संदर्भ विनयपीठ. या ठिकाणी माझा लेख संपलेला आहे. माझा व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध भूमी.